आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पृथ्वीच्या कवचातील निरनिराळे खडक, त्यांचा कालखंड आणि त्यांचा महाराष्ट्रातील विस्तार. तर आपण सर्वात जुन्या खडकापासून सुरुवात करूयात. सर्वात जुना खडक आहे कॅम्ब्रियन खडक किंवा त्याला धारवाड खडक असे म्हणतात. धारवाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हा भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर म्हणजे विदर्भाचा भाग आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग. तर याची ट्रिक कशी करायची? नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर म्हणजे थोडक्यात उलटा सी आणि इकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. तर अशा प्रकारे आपण कॅम्ब्रियन म्हणजे धारवाड खडक लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर येतो हा सर्वात जुना आहे धारवाड, त्यामुळे त्याचा कालखंड आहे 400 कोटी वर्षे, हा सर्वात जास्त आहे. त्यानंतर येतो कडप्पा प्रणाली. तर कडप्पा प्रणाली कसं दिसतं कडप्पा खडक? तर पखाल व पैनगंगा खडक मालेतील चुनखडीचे खडक हा शब्द महत्त्वाचा आहे. व कलाडगी प्रकारचे वालुकामय व पोयट्याचे खडक, वाळूचे खडक असतात व पोयट्याचे खडक असतात. 150 कोटी वर्षापूर्वी बनलेत. तरी याचा विस्तार कुठे सापडतो? यवतमाळ, चंद्रपूर व कोल्हापूर जिल्ह्यांचा काही भाग. आता आपण ही ट्रिक केली होती, त्याच्यानंतर आता आपल्याला फक्त याच्या पुढचं घ्यायचं आहे. म्हणजे इथपर्यंत झालं. आता आपल्याला काय घ्यायचं आहे? इथला चंद्रपूर उचलायचा, इथला यवतमाळ उचलायचा. म्हणजे यांच्या पुढं आणि यांच्या मागं काय यांच्या पुढं काय आपल्याला चंद्रपूर, यवतमाळ आणि यांच्या अलीकडे कोल्हापूर. अशी आपण ट्रिक करू शकतो की यांनी जिथं एंड झाला ती एक घेतलं म्हणजे चंद्रपूर घेतला, यवतमाळ घेतला आणि याची सुरुवात काय होती? कोल्हापूर इकडून अशी. मग हे 3 येतात आपल्याला कडप्पा प्रणालीमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे विंध्ययन प्रणाली. वालुकामय घन खडक. घन हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. वाळूचाच खडक आहे, फक्त घन प्रकारचा आहे. 60 कोटी वर्षापूर्वी याची निर्मिती झाली. याचा विस्तार कुठे? यवतमाळ व चंद्रपूर. आता आपण पहिल्यांदा उलटा सी घेतला, त्याच्यानंतर 1 2 3 डॉट घेतले. आता हे फक्त 2 डॉट घ्यायचे. यवतमाळ चंद्रपूर. काय यवतमाळ चंद्रपूरला? विंध्ययन प्रणालीचे खडक. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे गोंडवाना खडक कसा असतो? तर पोयटामय व वालुकामय खडक आहे. 10 ते 30 कोटी वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली. आता हा कुठे आढळतो? गोंडवाना खडक नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा. तर गोंडवानाची एक ट्रिक आहे, असं चौकोन लक्षात ठेवायचा फक्त. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ. बरोबर नागपूरच्या खाली आपल्याला मॅपमध्ये चंद्रपूर आढळतो आणि वर्ध्याच्या खाली आपल्याला यवतमाळ आढळतो. तर असा एक स्क्वेअर लक्षात ठेवू आपण. कोणासाठी? गोंडवानासाठी. त्यानंतर दख्खनचा काळा खडक. आता दख्खनचा काळा खडक म्हणजे अख्ख्या दख्खनच्या पठारावर पसरलेला आहे. मग आपण पूर्ण महाराष्ट्र म्हणू शकतो. हा कुठे? महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रात आहे. फक्त काही ठिकाणं वगळायचेत. तर ती कोणती ठिकाणं वगळायचीत? तर हेच, जिथे हे होते तिथे तो नाही आहे, जिथे तो आहे तिथे हे नसणार. आपल्याला कोण कोण वगळायचं आहे? भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, कोल्हापूर यांचा भाग आपल्याला वगळायचा आहे. त्यानंतर गाळाची जमीन व जांभा खडक. आता गाळाची जमीन, हा गाळ ह्या शब्दामध्ये आपल्याला एक ट्रिक भेटते की गाळ कुठं असतो? नद्यांच्या प्रवाहामध्ये. तर नद्यांच्या प्रवाहामुळे तयार झालेली चिकन पोयटा व वाळूचे थर असलेली जमीन. 2 भाग आहेत. आपण जांभा खडकाचं नंतर पाहूयात. आधी गाळाची जमीन कुठं? नद्यांच्या प्रवाहात. तर कोणत्या नद्यांच्या प्रवाहात? तापी, पूर्णा, गोदावरी, वैनगंगा. आता वैनगंगा म्हणजे वर्धा, वैनगंगा, पैनगंगा वगैरे सगळंच आलं. गोदावरी तिच्या उपनद्या आल्या, तापी, पूर्णा व त्यांच्या उपनद्या आल्या. कृष्णा आणि भीमा या नद्यांमध्ये आपल्याला जास्त एवढं सापडत नाही, कारण त्यांचा
सुरुवातीचा भाग जेव्हा त्या तरुण होत्या तेव्हाचा भाग महाराष्ट्रामध्ये आहे. त्यांचा गाळ जास्तीत जास्त आपल्याला कर्नाटक, तेलंगणा वगैरेमध्ये पाहावयास भेटेल. पण आपल्याला मुख्यतः तापी, पूर्णा, गोदावरी, वैनगंगा हे आपण लक्षात ठेवू. आता जांभा खडक. जांभा या शब्दावरून काय कळतंय आपल्याला की जेव्हा म्हणजे मातीतल्या लोहाचं जेव्हा विदारण होतं तेव्हा त्याला असा रेडिश किंवा ब्राउनिश कलर येतो. तर जांभा खडक मुख्यतः लोह प्रनिधयुक्त सच्छिद्र खडक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लोहाचं पहिलं प्रमाण होतं पण त्याच्यानंतर लिचिंग झालं. तर कुठे कुठे आढळतं आपल्याला जांभा खडक? रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग, म्हणजे आता हा रत्नागिरी हा सिंधुदुर्ग आहे. रत्नागिरीचा खालचा भाग आणि सिंधुदुर्ग अख्खा, आणि त्याच्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर यांचा कुठला? फक्त सह्याद्री पर्वताच्या माथ्याचा, म्हणजे सह्याद्री पर्वताचा जो माथा आहे ना, तर जास्तीत जास्त पाऊस तिथं पडला गेला त्याच्यामुळे त्यांचं लिचिंग झालं आणि त्यामुळे तिथं जांभा खडक उघडा पडला थोडक्यात. तर अशा प्रकारे आपण पाहिलेले आहे की पृथ्वीच्या कवचातील खडकांचे प्रकार कोणते आहेत महाराष्ट्राचा संदर्भ घेता. थँक्यू.